परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे। देवाचे वचन आपल्याला सांगते, तुम्ही मला निवडले नसून मी तुम्हाला निवडले आहे। खरोखर तुम्हाला आणि मला परमेश्वरानेच निवडलेले आहे। इथे बसलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते आणि आमचे सेवा भारतचे कोऑर्डिनेटर साळवे सर यांचे देखील आम्ही विद्यार्थी सर्व आम्ही मनापासून आभार मानतो। तसेच प्रथम पास्टर निलेश पाटोळे यांचे देखील आम्ही सर्व विद्यार्थी आभार मानतो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही सर्वजण आभार मानून खरोखर देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इकडे बोलावून सेवा भारत या संस्थेविषयी सर्व माहिती दिली आणि त्यामुळे आम्ही येथे जमलेले विद्यार्थी या बायबल कॉलेजला येण्यासाठी प्रवृत्त झालो। आम्हाला ह्या वर्षामध्ये जे जे विषय शिकवण्यात आले आणि त्यांची नावे आणि शिकवणारे जे पास्टर लोक आहेत त्यांची थोडक्यात मी माहिती सांगते। पहिले शिक्षक जे आहेत ते पास्टर विनोद ढाले आणि त्यांचा विषय होता की प्रार्थना फेरी, पवित्र आत्मा व कार्य, संदेश व उपदेश करण्याची कला। दुसरं म्हणजे पास्टर श्रीमंती कायगुडे
त्यांचे विषय होते प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन व सेवा कार्य, मंडळीचे सेवा कार्य, उदारीपण व कारभारीपण. तिसरे शिक्षक पास्टर महेश कायगुडे, त्यांचा विषय होता सुवार्ता प्रसार, मंडळीची स्थापना व वाढ आणि शिष्यत्व. आणि नंतर पास्टर अभिजित शेलार यांचे विषय होते की प्रमुख भारतीय धर्म, प्रेषितांची कृत्ये, मिशनरी मॉडेल व मेथड. आणि चौथे शिक्षक पाचवे शिक्षक होते पास्टर सॅम्युएल गायकवाड, पवित्र शास्त्रानुसार चालणे, पवित्र शास्त्रातील मूलभूत सिद्धांत. असे 15 विषय आम्हाला इथे शिकवले गेले. या सर्व विषयांमधून देवाचे शिक्षण घेऊन आम्ही देवाचे काम कसे करावे, सुवार्ता प्रसाराची नेमकी गरज व महत्त्व आम्हाला ह्याच्यातून कळले. संदेश कसा बनवला पाहिजे, मिशनरी म्हणजे काय, प्रार्थना कशी करावी, मिशनरांचे कार्य काय होते, प्रार्थना फेरी म्हणजे काय, तारण म्हणजे काय आणि पवित्र आत्मा व त्याची कार्य, अशा अनेक बहुत गोष्टी आम्ही यामधून इथे शिकलो. तसेच आम्हाला आमचे वैयक्तिक जीवन कसे बदलणार आहे आणि जगिक जीवनात देखील आम्हाला याचा उपयोग कसा करता येईल याचे देखील आम्हाला खोल ज्ञान इथे मिळाले. व आमच्या वैवाहिक जीवनामध्ये आम्ही कसे वागले पाहिजे, कुटुंबामध्ये आम्ही कसे राहिले पाहिजे याचे देखील खोल ज्ञान आम्हाला देवाच्या वचनातून प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला समजावून सांगितले. म्हणून या सर्व गोष्टीकरिता आम्ही सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक वर्गाचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो. कारण हे सर्व विषय शिकवण्यासाठी सर्व शिक्षक वर्ग हा पालक वर्ग असून त्यांच्या अत्यंत व्यस्त कामातून त्यांनी आम्हासाठी वेळ दिला व खूप अशी मेहनत घेतली. काही शिक्षक तर बाहेर गावावरून वेळेत येऊन आम्हाला उत्तम दर्जाचे त्यांनी पवित्र शास्त्राचे शिक्षण त्यांनी आम्हाला दिले. हे शिक्षण घेतल्यामुळे आमचा विश्वास अधिकाने अधिकच दृढ झाला. कौलाने म्हटल्याप्रमाणे जगणे हे ख्रिस्त व मरणे हा लाभ हेच खरे आहे, यावरून आम्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना कळले. तसेच मी पाटोळे पालखीबाई यांचे देखील मनापासून आभार मानते आणि आम्ही सर्व विद्यार्थी देखील. आम्हाला त्यांनी उत्तम व सात्विक असे शारीरिक भोजन दिले आणि आमच्या आत्मिक भोजनाबरोबर त्यांनी आमच्या शारीरिक भोजनाची देखील काळजी घेतलेली आहे. तसेच या ग्रॅज्युएशन समारंभाकरिता आम्हा सर्व विद्यार्थ्यांना ढाले पाटीलबाई यांनी पुढाकार घेऊन योग्य ते मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे देखील प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी आभार मानते आणि आम्ही सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. देव आमचा उपयोग त्याच्या गौरवी राज्याच्या वाढीसाठी करून घेऊ. ज्या वेळेला येशूला शिक्षण निवडायचे होते त्यावेळेस येशूने जकातदार, मासेमारी करणारे साधेसुधे लोक निवडले होते आणि देवाने त्यांना तयार केले होते. आता काना गावामध्ये रांजण भरण्यासाठी येशूने साखराचा वापर केला. लाजराला उठवायचे होते तेव्हा जेव्हा नाकरामध्ये घोंड बाजूला करायची तेव्हा येशूने आजूबाजूच्या लोकांना सांगितले की घोंड बाजूला करा. येशूला म्हणजे देवाला आपली गरज आहे, कारण आपण त्याच्या योजनेचा एक भाग आहोत. आम्ही सभी को जय मसीह की। सभी को सलाम। मैं ज्योति वनार ICT बाइबल कॉलेज की छात्रा हूँ। आज हमारे छात्राओं के लिए एक खुशी का और महत्वपूर्ण दिन, क्योंकि आज हम सभी छात्रा ग्रेजुएट पदवी हो रहे हैं। मैंने 2023 से 2024 तक पिछले एक साल के बाइबल कॉलेज में कई चीज़ें सीखी है और कई नई चीज़ों का अनुभव किया है। मैं उपस्थित अधिकारियों, पादरियों और सभी भाइयों और बहनों को हृदय से धन्यवाद देती हूँ, क्योंकि आप सभी आज इस कार्यक्रम में उपस्थित हैं और अपने इस कार्यक्रम में आकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई है। पिछले एक साल में हमें 15 विषय पढ़ाए गए और 5 शिक्षकों ने 3 विषय पढ़ाए। पास्टर गायकवाड़, पास्टर ढाले, पास्टर त्रिवेदी, पास्टर शैलार, पास्टर महेश गायकवाड़। हम छात्र सभी शिक्षकों के बहुत आभारी हैं, क्योंकि उन्होंने हमें पूरे साल बहुत मेहनत से पढ़ाया और आज इसके कारण हम आध्यात्मिक रूप से धन्य हो गए हैं। इसी प्रकार हम सभी छात्रा सेवा भारत के बहुत आभारी हैं, क्योंकि उन्होंने हमें सिखाने का अवसर दिया और इतना ही नहीं बल्कि पढ़ाई के दौरान पूरे वर्ष वित्तीय सहायता और भोजन की उपलब्धता कराया।
पास्टर सुधाकर सालवे के हम छात्र विशेष रूप से आभारी हैं, क्योंकि उनके सहयोग से यह सब संभव हो सका। इसमें उनकी बड़ी हिस्सेदारी है। हम पादरी नीलेश को भी धन्यवाद देते हैं, क्योंकि उन्होंने पूरे साल इस परियोजना का प्रबंधन देखा है। आज हमारे छात्राओं के लिए एक महत्वपूर्ण दिन है। हम सभी खुश हैं कि वर्ष के दौरान हमारे छात्राओं से कुछ भी गलत हुआ है तो कृपया हमें क्षमा करें, लेकिन हम छात्राओं के लिए प्रार्थना में हमेशा याद रखें कि हमें विभिन्न तरीकों से परमेश्वर की सेवा करनी चाहिए और सुसमाचार का प्रचार करना चाहिए। अनेक शिष्य बनाए जाए और हमारे द्वारा प्रभु का राज्य बढ़ाया जाए। आप सबको एक बार फिर से धन्यवाद देती हूँ। जय यीशु जय मसीह। देवाच्या दासांनो कदाचित संकटात अडचणी समस्येतून आपल्याला जावं लागेल। देवाचं वचन तुम्हाला आणि मला आधार देणार आहे। तो तुम्हाला आणि मला उजव्या हाताला सावली आहे। फक्त एक सांभाळा, आपले कमी जिंकले तरी चालतील, जीवन सांभाळा, सेवक पण टिकून ठेवा। देवाचा दास आणि दासी म्हणून कुणीतरी माझ्याकडे पाहावं आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे जाईल त्यास माझ्याकडून त्याला आशीर्वाद मिळणार आहे। ही आशा त्याच्या मनात निर्माण होणारी एक साक्ष निर्माण करा। आपले हात वर घ्या। तुम्हाला आठवूया काही वेळा प्रार्थना करू, स्वतःचं समर्पण करूया आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया। हालेलुया 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 हालेलुया। जग आम्हाला अनुकूल नाही, जग आम्हाला प्रतिकूल आहे, विरोध चालू आहे। काय होईल परिस्थिती पुढे माहिती नाही, आम्हाला घरात राहू देतील की नाही माहिती नाही, सेवा करू देतील की नाही माहिती नाही। आज अनेक लोक ख्रिस्तासाठी डांबलेले आहेत, ख्रिस्तासाठी तुरुंगात आहेत, अनेक लोक जंगलात आहेत, अनेक लोक झाडाचा पाला खाऊन जीवन जगत आहेत, परंतु ते देवाची सेवा करतात, ते देवाची प्रार्थना करतात। मणिपूरच्या ठिकाणी हालेलुया खायला अन्न नाही, राहायला घर नाही, न्यायला वस्त्र नाही, पण लोक गुडघ्यावर येऊन रस्त्यावर येऊन प्रार्थना करतात, देवा मणिपूरचं तारण कर, देवा सरकारचं तारण कर। आज अशी परिस्थिती जर आपल्या जीवनात आली, काय आपण उभा राहू काय? होय प्रभू मला सहाय्य करा, माझ्या तळाची माझ्या सावकाची मला शिकवा। देवाचा आत्मा मला नियो आणि तुम्हाला आणि मला आज बळ देव, आज आम्हाला बळ देव, आज आम्हाला तो ताकद देव, आज आम्हाला ते सामर्थ्य देव। हालेलुया 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 हालेलुया। देवाचं वचन मनुष्य अपराधी असताना त्याला केलेलं त्याला उत्तम द्यायचं ठरतं, माशाऐवजी साथ देत नाही, खात्रीऐवजी पश्चाताप करणारा व्यक्ती हार मानत नाही, पश्चाताप करणारा व्यक्ती संकटांना झुकायला लावतो आणि परमेश्वराचा विजय प्राप्त करतो। देवाचं वचन सांगतं 42 अध्याय योबाच्या ग्रंथातली 10वं वचन, ज्याने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि योबाच्या दुःखाचा देवाने परिहार केला। आणि देवा 300 तास रेसिडेन्शियल पिरियड कंप्लीट केला आहे आणि 9 महिने तुम्ही काम केलेलं आहे। त्याआधी मी त्यावर संस्थेचा प्रतिनिधी सुधाकर साळवे यावेळेस या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहन दिनेश पाटोळे यांना मी अनुमती देतो की या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आपण आपल्यामध्ये आहे ते पुढे येतील आणि विनंती करतो काही पुढे पर्सन आपल्यामध्ये ते त्यांचं ग्रॅज्युएशन करतील आणि त्यांच्या हाती स्कीम इकडे समोर त्यानंतर मिसेस अनिता भोसले आणि फळक साहेब त्यांचं ग्रॅज्युएशन करून त्यांना सर्टिफिकेट बाहेर करतील। समोर
पूनम शिंदे पुढे येतील, त्यांचं देखील ते ग्रॅज्युएशन करून त्यात सर्टिफिकेट मिळवतील. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर निलेश पासला आपल्यामध्ये ते पुढे येतील आणि मिसेस प्रीती तुपाटी ते पुढे येतील, त्याचं देखील ते ग्रॅज्युएशन करतील आणि सर्टिफिकेट देतील. त्यानंतर मिसेस उल्का गुजर पुढे येतील आणि मग आपल्यामध्ये ते पुढे येतील आणि त्यांना ग्रॅज्युएट करून त्यांना सर्टिफिकेट मिळवतील. इकडे समोर त्यानंतर मिस्टर आणि झोंबाडे पुढे येतील आणि मी विनंती करेन पास्टरजी वेगळे आपल्यामध्ये आहेत ते पुढे येतील आणि ते त्यांचं ग्रॅज्युएशन करून त्यांच्यासाठी सर्टिफिकेट मागतील. आपल्यामध्ये आहेत ते पुढे येतील आणि पार्टी मॅडम विनंती करतो त्या पुढे येतील आणि त्यांचं ग्रॅज्युएशन करून त्यांना सर्टिफिकेट मागतात. त्यानंतर मिसेस वसंता वानियार पुढे येतील आणि त्याचं देखील आपण ग्रॅज्युएशन करून त्यांना सर्टिफिकेट मागतात. प्रार्थना करतील परमेश्वराने आम्हाला या वचनाप्रमाणे आशीर्वादित करावं. थँक्यू जी. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. रात्रभर प्रार्थना केल्या, प्रार्थना केल्या अप्पा तू 12 शिष्यांना निवडलं प्रभू. आज आम्ही प्रार्थना केल्या अप्पा तुझ्या 10 लोकांना प्रभू या सर्वांमध्ये प्रार्थना करते. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात आणू दे, पवित्र आत्मा स्थापित करायला प्रभू की त्यांना जातो तू वर्षभर अप्पा तू त्यांना शिक्षण शिकण्याकडे तू सहायता केली, मदत केली प्रभू. प्रभू तू म्हणलं आज संपूर्ण जगामध्ये सुवार्ता करा प्रभू. महाराजांना प्रभू आज त्यांच्या जीवनामध्ये सारे प्रभू त्यांनी आज्ञा पाळल्या प्रभू. पवित्र आत्मा या साईड इकडे 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 समोर इकडे जाऊ. वेट वेट समोर वेट वेट इकडे इकडे मागे
ओके रेडी इकडे समोर. थँक्यू व्हेरी मच. तुमचं छोटंसं बक्षीस स्वीकार केलेलं आहे, पण आम्ही गेल्या 2023 विद्यार्थ्यांसाठी तुम्ही नेहमी प्रार्थना करा. आम्ही वर्षभर शिकलो, पण आम्ही आमच्या आयुष्य आहे तोपर्यंत आम्ही परमेश्वराची सेवा करणार हे आमची सर्वांची आम्ही समर्पण केलेलं आहे. आणि मी विशेष करून मी धन्यवाद देतो आम्ही सर्व विद्यार्थी पास्टर निलेश पाटोळे आणि पाटीलबाई ते पुढे येतील आणि खरंच त्यांनी आमच्यासाठी वर्षभर त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. पाटीलबाईंचं वर्षभर त्यांचा खूप हाताचा त्रास होता, तरी देखील त्यांनी आम्हाला खूप सुंदरचं जेवण आमच्यासाठी ते नेहमी बनवून आणायचे. एकदा सुद्धा त्यांनी आम्हाला असं वाटलं नाही की क्लासमध्ये एक दिवस सुद्धा त्यांनी असं स्किप केलेले नाही आहे की आम्हाला वेळेवर त्यांनी जेवण आणून आम्हाला दिलेलं आहे. म्हणून आम्ही बाळासाहेबांचं आणि पाटीलबाईंचं देखील आम्ही सर्व विद्यार्थी आम्ही तुमचे देखील आभार मानतो. म्हणून आम्ही सर्वांकडून तुम्हाला एक छोटंसं आमच्याकडून इकडे एकाच्या हाताला हात लावा फक्त. रेडी इकडे समोर. आंटी इधर हां तुम क्या बस इधर सामने. रेडी स्माइल. तुम्ही सगळ्यांनी स्वीकार करावी आणि नेहमी झाडं लावून आठवण करून प्रार्थना करा आणि यांना पण झाड परत झाडी आणि आमचे सानवेल सर आहेत. एक काम करा असं टर्न ऑन असं थांबा सगळेजण. एवढं नाही इकडे सीधा आंटी असं हात या आंटी सगळे इकडे समोर सगळे सीधा करू. इकडे समोर